वाली शाहीर सुप्रियाजी तरड. आता तुम्ही जिथं कुठं असाल ना तिथनं बाहेर या. हा बाई बरंच काय काय बोलून गेलेल्या आहेत. हा आणि त्यांनी एवढे जॅकेट घातले, वरती तुरे लावले, तरी त्यांना काय थंडी वाजते का काय? एक एक शब्द बोलताना त्याला असं येत होतच. प्रत्येक सुराला काय बाई तुमचं सूर. हा बाईने दरवाजा ओपन पण केलेला आहे. बाई आता बाहेर पण आहे. तर बघा. आणि नंतर गवळणीच्या वेळेस बाई तुम्हाला काय विचारतात, म्हणजे बुवा बुवा अर्थात बुवा तुम्हाला काय विचारतात की सगळी मंडळी झोपली होती, तुम्ही झोपला होता? झोपला होता नाही ना? मग या बाईंना तुम्ही कुठे झोपताना दिसलात? हा आणि मला आधी असं वाटतंय की या बाई झोपलेल्या होत्या. हा पहिल्या बारी, अख्ख्या बारी त्या बाई झोपलेल्या होत्या. आणि मस्त पण नंतर मला वाटतंय उठल्या असतील आणि मग पहिल्या बारीला आल्या असतील. का असं म्हणाले? का म्हणाले मला सांगा. मी जेव्हा गवळण घेतली, माझी गवळण काय होती? जोर काढाया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. आता बघा गवळणीचा अर्थ मी पटवून दिला होता की नाही मला आधी तुम्ही सांगा. महिला मंडळ पटवून दिला असेल तर फक्त तुम्ही सगळ्यांनी फक्त मला हात वर करा की पटवून दिला होता. होता की नाही? लाजू नका, इथं बारी आहे. हा होता ना? मग मला सांगा तुम्ही काय झोपला होता बाई? आणि मला प्रत्येक वेळी अगं बाय, अगं बाय, अगं बाय. हा काही इथं गाणी बोलताय, ते गाणं आहे ना, अगं बाय, अगं बाय, अगं बाय, जानू विना रंगच नाही. मला वाटते बाई गाणं ऐकून आलाय म्हणून इथं मला सारख्या बोलते त्या अगो बाय, माझ्या गवळणीकडे लक्ष दे बरं का. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यानंतर त्या बोलून गेल्या की मी बोलून गेले की जोर काढायला लागल्या मधून, दोन हालायला लागले बाजून. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन काय हलतायत ते मला पटवून द्या. आता त्यांना काहीतरी वेगळं वाटतंय, बरोबर. आता तुमच्या माहितीसाठी वा बाई, तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा पटवून सांगते. नीट हे कान आहेत ना, कान ते उघडे ठेवा आणि नीट ऐका. बघा माझ्या गवळणीचं शास्त्र काय होतं. ती जे दोन झाडे होते, दोन वृक्ष होते. हा तर नलकुबेर आणि मणिग्रीव हे धनाधिपती कुबेराचे दोन पुत्र होते. आणि जेव्हा त्यांना अपार संपत्ती त्यांच्याकडे होती आणि त्याचा त्यांना ते गर्विष्ठ झाले होते. आणि त्यानंतर जेव्हा एकदा कैलास पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या काठी ते स्नान करत होते, ते दोन भाऊ स्त्रियांसोबत जलक्रीडा करत होते. आणि तिथून नारद मुनी जात असताना त्या स्त्रिया आहेत त्या त्यांचं वस्त्र परिधान करतात. पण हे जे दोन आहेत कुबेराचे पुत्र नल कुबेर आणि मणिग्रीव, हे नारद मुनींना म्हणजे ओळख दाखवत नाही. आणि म्हणून नारद मुनी त्यांना श्राप देतात की तुम्ही, त्यांचा अहंकार पाहून नारद त्यांना श्राप देतात आणि त्यांना अक्कल शिकवण्यासाठी तुम्ही दोघेही जड वृक्षांसारखे वागत आहात म्हणून तुम्ही वृक्ष व्हाल. आणि त्यानंतर ते दोघे गोकुळात नंदराजाच्या अंगणात यमल अर्जुन नावाच्या जुळ्या झाडांच्या रूपात प्रगट झाले. आणि ते जे जुळी झाडे होती म्हणजे तेच कोण होते, नल कुबेर आणि मणिग्रीव, त्यांना त्या श्रापातून मुक्त केले ते म्हणजे ते बालकृष्ण होते. त्यांनी ज्या यशोदामाईनी उखळाला बांधली होती ते उखळ घेऊन त्या दोन झाडांच्या मधून ते उखळ नेलं. आणि म्हणून काय म्हणाले, जोर कराया लागला मधून. तो श्रीकृष्ण उखळ घेऊन मधून गेला त्या दोन झाडांच्या आणि ते दोन झाड अलग करून त्यांना त्या श्रापातून मुक्त केले. बाई माझा एवढाच विषय होता. आता जरी पटला नसेल तर परत दुसरा बारी सांगा. परत जेव्हा तुमच्यासोबत बारी होईल तेव्हा परत सांगेन. हा नाहीतर मला असं वाटेल की खरोखर तुम्ही झोपलेला आहात. असो, त्यानंतर बाईंनी गवळण घेतली, बरोबर. बाईंची गवळण काय होती,
केला इशारा जाता जाता. गवळणीची चाल, बाईंची गवळण होती. कोणीच नव्हता घरात तेव्हा, विपरीत प्रकार घडवला. स्वतः राधेने कान्हाला, स्वतः राधेने कान्हाला हिच्यावरती चढवला. बोलून गेल्या ना बाई. तुम्हाला थंडी वाजते आता? बाईंना थंडी वाजत होती, तुम्हाला पण वाजते? नाही ना? त्यांनी तर जॅकेट पण चढवले, तुम्ही ते पण नाही चढवले तरी तुम्हाला थंडी वाजत नाही. असो बघा बाई काय म्हणाल्या. तेव्हा स्वतः राधेने कान्हाच्या हिच्यावरती चढवला, कान्हाला हिच्यावरती चढवला. आता बाई गवळणीची काट देते त्याकडे नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचं आहे. कुणीच नव्हतं घरात तेव्हा, कसा विपरीत प्रकार घडवला. मग साऱ्या गवळणी मिळून आला, साऱ्या गवळणी मिळून आला, कसा घरात बडवला. आता तो चोरी करायचा प्रत्येकाच्या घरात जाऊन, बरोबर. त्या श्रीकृष्णाला त्या गवळणींनी घरात जाऊन मारलं. बाई एवढंच बोलायचंय. हा, कुणीच नव्हतं घरात तेव्हा, कुणीच नव्हतं घरात तेव्हा, कसा विपरीत प्रकार घडवला. मग साऱ्या गवळणी मिळूनी, साऱ्या गवळणी मिळूनी त्याला घरात बडवला. मग साऱ्या गवळणी मिळूनी त्याला घरात बडवला. मग साऱ्या गवळणी मिळूनी त्याला घरात बडवला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. शीलवन रूपाने सौंदर्याची खान आहे, निर्भीडपणे झुजणारी मर्दानी बलवान आहे. हे रसिक जनशाहीर वैदेहीच प्राण आहे, आणि शाहीर वैदेही शेला, आणि ही शाहीर वैदेही शेला खेड तालुक्याची शान आहे. काय जर बाईला जगबुडी नदीचं पाणी पाजलं तर नाव नाही सांगणार वैदेशीला. आणि म्हणून खास त्यांच्यासाठी एक गाणं घेते. घेऊ ना? बाईंचं नाव आहे सुप्रिया तरड, सुप्रियाजी तरड. गाणं घ्यायचं का? आणि म्हणून काय म्हणायचंय. तो 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 विमान ग उडतय आकाशान ग, उडतय विमान ग आकाशात, आई माझी मानान ग. बघा शब्दाकडे नीट लक्ष असू द्या. अग ये सुप्रिया तरड, बाईंचं नाव. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. माझ्या नादाला ही लागली जर, माझ्या नादाला ही लागली जर, तर कर्माने ही बघा मरल. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. माझ्या नादाला ही लागली जर, तर कर्माने ही बघा मरल. नादाला ही लागली जर, तर कर्माने ही बघा मरल. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ. अग ये सुप्रिया तरड, दुसऱ्या बारीत मी करीन सरळ.
म्हणायचंय? तुझ्या वाणी मी कधी चिडणार नाही, हसमुख हा चेहरा कधी रडणार नाही. तुझ्या वाणी मी कधी चिडणार नाही, हसमुख हा चेहरा कधी रडणार नाही. आणि बऱ्याच दिवसांनी भेटलीस मला. बाईंसोबत माझी एका लांजात बारी झाली होती आणि त्यानंतर डायरेक्ट आता बारी आहे म्हणून काय म्हणायचंय? बऱ्याच दिवसांनी बाई भेटलात मला आणि म्हणून आज मी तुला दुसऱ्या बारीत इथे अजिबात सोडणार नाही. आणि म्हणून काय म्हणायचंय? कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान. बघा काय म्हणायचं आहे? किती हलवतो दमान. आता जरी त्या तुरेवाली शाहीर असती तरी ते इथे बाजू कोणाची मांडताय? पुरुषाची, बरोबर? म्हणून काय म्हणायचंय? किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. ऐकायला येते ना? किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. तरी हलवून काय, तरी हलवून काय, हलवून काय, तरी हलवून काय उठत नाही, तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. आता बघा बाईंना काहीतरी वेगळं वाटेल हा. तरी हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. महिला मंडळ पटवून देणार आहे हा. बघा काय म्हणायचंय? किती हलवतो दमान. आता हा विषय आहे बघा. बाई तिकडनं चिडून येते आणि म्हणून आधीच सांगितलंय बाई चिडू नका हा. काय म्हणायचंय? कुंभकर्णाचा विषय आहे. त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप. आता बाई शास्त्र पटवून देते ना तर बाई परत झोपतील बरं का हा. शास्त्र पटवून देते. त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. आणि जेव्हा त्या रामाला मारण्यासाठी त्या रावणाला त्या कुंभकर्णाची गरज लागते तेव्हा तो रावण त्या कुंभकर्णाला उठवायला पाठवतो त्याच्या सेवकांना. पण तो कुंभकर्ण तो काही उठत नाही. आणि म्हणून काय म्हणाले? किती हलवतो दमान. बाई मला दुसरं काही बोलायचं नाही हा. किती हलवतो दमान म्हणजे कोण? ते सेवक ज्या रावणाने पाठवलेले त्या कुंभकर्णाला उठवायला ते सेवक. किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. आता ते सेवक अगदी थकले त्या कुंभकर्णाला उठवून उठवून उठवून. किती ते कष्ट त्यांनी केले पण हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. अनेक सामान घेतलेले त्यांनी त्या सामानाने पण उठवत होते पण ते काय उठले नाही. शेवटी त्या कुंभकर्णाला भोजनाचा जेव्हा सुगंध गेला तेव्हा तो कुंभकर्ण उठला. आणि म्हणून काय म्हणायचंय? तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. किती हलवतो दमान, अंग भिजल त्याचं घामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान.
तर बघा अरुण चौगुले, मंगेश चौगुले उठत होता आणि म्हणून काय म्हणायचं आहे, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची ही काली मैना लागली डोलायला, सवा नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. आणि म्हणून बघा काय म्हणायचंय, काय सांगू गंमत तुला रे गड्या, वागतोस का तू असा रे वेड्या, उगाच बडबड केलीस तर तुझ्या आवलीन मी नाड्या, उगाच बडबड केलीस तर तुझ्या आवलीन मी नाड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, स्वर शिकवू नको रे गड्या. आता असं का म्हणाले, असं का म्हणाले बघा, बाई तलवारी बिलवारी काढून यायच्या इथंच बसल्या. हा, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हेल, हेल ओढतात ना तशा बाई हेल ओढत होत्या प्रत्येक शब्दाला. आता बाईंची गवळण काय होती, कुणीच नव्हतं घरात, कुणीच नव्हतं असं जात होतं, म्हणून काय म्हणाले, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, काय सांगू गमत तुला रे गड्या, वागतोस का तू असा रे वेड्या, उगाच बडबड केलीस तर तुझ्या आवलीन मी नाड्या, तुझ्या आवलीन मी नाड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, स्वर शिकवू नको रे गड्या, तू आहेस हे लवड्या, तू आहेस हे लवड्या. त्याचप्रमाणे शिवगंगा तुझ्या केसामध्ये गजरा फिरता गजऱ्यावर नजरा
घ्या या पोरीच बघून घ्या, घ्या या पोरीच बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. आणि म्हणून जुना पुराणा घेऊन बाय मला घेईन या चौकाय, जुना पुराणा घेऊन बाय माल घेईन या चौकाय. मच्छीचा विषय आहे हा, नीट लक्षात असू द्या. जुना पुराणा घेऊन बाय माल घेईन या चौकाय. सर कोलंबीची येणार नाही, तुझा तो बोंबील सडलेला हाय. सर कोलंबीची येणार नाही, तुझा तो बोंबील सडलेला हाय. सर कोलंबीची येणार नाही, तुझा तो बोंबील सडलेला हाय. सर कोलंबीची येणार नाही, तुझा तो बोंबील सडलेला हाय. आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजा ही घेणार आहे, आणि ही शक्ती बारी वैदे ही शेलात वन साइड बाजी मारणार आहे. तसंच बाई मी जे काय बोलते ना ते तुम्ही सुद्धा वही आणि पेन घेऊन घेत जा बरं का. हा, मला कशा बोलतात की स्वतःच पेन घे, स्वतःचीच वही घे. मग आता तुम्ही बघा कोणाची वही घेताय आणि कोणाचं पेन घेताय ते. हा, त्यांना काय बोलायचं होतं ते मला बरोबर समजलेलं आहे. आता बघा दुसऱ्या बारीचं पद घेते, नीट लक्षात असू द्या. चाल आहे, आई नाव तुझे घेता कंठ दाटून याये. काय म्हणायचंय? ओढे ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा. पाही नैनाने हा पाडा. सगळ्यांचं लक्ष आहे ना? दादा जरा थांबा तुम्ही आता. पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा. वाडा म्हणजे राजवाडा असतो तसं वाडा. हा, बघा त्या दुर्योधनाने लक्षगृह बांधला होता त्या 5 पांडवांना मारण्यासाठी, आणि तो लक्षगृह मोठा आणि सुंदर
आणि विशाल होता म्हणून काय म्हणाले, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का, म्हणजे मजबूत, तो वाडा मजबूत बांधला होता म्हणून काय, दिसे पक्का तुझा वाडा. ए थोडे संसाराचा गाडा नाही विचार केला तोडा, थोडे संसाराचा गाडा नाही विचार केला तोडा. पायी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पायी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पायी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. नाही राहिलं रे बाबाचं नाव, मग पाहतोय सारा गाव, तुम्ही खराब केला नाव, मग करता हरीचा डाव, मग करता हरीचा डाव, मग करता हरीचा डाव. नाही राहिलं रे बाबाचं नाव, मग पाहतोय सारा गाव, तुम्ही खराब केला नाव, मग करता हरीचा डाव, मग करता हरीचा डाव, मग करता हरीचा डाव. सार करून बसलत राडा, थोडा विषय मगाचा काढा, सार करून बसलत राडा, थोडा विषय मगाचा काढा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. थोडे संसाराचा गाडा नाही विचार केला तोडा, थोडे संसाराचा गाडा नाही विचार केला तोडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. तर बघा, अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपवते आणि त्याचप्रमाणे आयोजकांचं सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी मला